राम कृष्ण हरी सार्थ श्री गरुड पुराण अध्याय 6. गरुडाने पुन्हा प्रश्न केला, केशवराज, मला सांगा की नरक भोगून आलेला जीव आईच्या गर्भात जन्मास येईतोपर्यंत कशा प्रकारची दुःख भोगून जन्मतो. त्यावर श्रीहरी सांगू लागले, स्त्री आणि पुरुषाच्या मिलनातून वीर्य व रज यांच्या एकत्रीकरणामुळे गर्भात जीव कसा शरीर धारण करतो ते मी सांगतो. मासिक पाळीच्या पहिल्या 3 दिवसात इंद्राने केलेल्या ब्रह्महत्येचा अंश स्त्रियांच्या देहात असतो. त्यावेळी केलेल्या समागमातून पापात्मा जन्मतो. विटाळची बाई पहिल्या दिवशी चांडाळीन, दुसऱ्या दिवशी ब्रह्मघातिनी व तिसऱ्या दिवशी धोबीण असते. त्या नरकातून आलेल्या जीवांच्या माता होतात. कर्माच्या ईश्वरी कायद्याप्रमाणे त्यावेळी देहप्राप्तीसाठी पुरुषाच्या वीर्यकणांचा आधार घेऊन स्त्रीच्या गर्भात जीव प्रवेश करतो. तो त्याचवेळी मग स्त्रीच्या रजासोबत एकजीव होऊन तो एका रात्रीतून तो बुडबुड्याप्रमाणे बनतो. 5 रात्रीत गोलाकार अंड्यासारखा बनतो. 10 दिवसांनी टणक होऊन पूर्ण अंडाकार होतो. एका महिन्यात डोके, 2 महिन्यात इतर अवयव बनतात. 3ऱ्या महिन्यात नखे, केस, हाडे, मज्जा, कातडे, स्त्री अगर पुरुष अवयव आणि इतर 9 द्वारे स्पष्ट होतात. 4थ्या महिन्यात रस, रक्त, मांस वगैरे सतत धातू बनतात. 5व्या महिन्यात त्याला भूक व तहान लागण्यास आरंभ होतो. 6व्या महिन्यात त्याच्या भोवती वारेचे आवरण बनते आणि तो उजव्या कुशीत हालचाल करू लागतो. मातेने खाल्लेल्या अन्नपाणी वगैरेतून तो वाढतो. परंतु सूक्ष्म कृमीही तेव्हा सोबत उत्पन्न होतात आणि तो त्यांच्या सोबतीत विष्ठा व मूत्रात लोळत असतो. तिथले उपाशी कृमी त्याला सतत चावत राहतात व नाजूक असल्यामुळे तो असह्य अशा वेदनांमुळे वारंवार बेशुद्ध पडत राहतो. गर्भामध्ये तो पिशवीत गुंडाळलेला असल्यामुळे आई जे काही कडू, तिखट, गरम, खारट, आंबट वगैरे खाते त्या अन्नामुळेही त्याला वेदना होत असतात. तो मांडीमध्ये डोके खुपसून व धनुष्याप्रमाणे पाठीत वाकलेला असा, पिंजऱ्यातील पक्षाप्रमाणे हालचाल करता येत नाही असा जखडलेला असतो. मग असे होते की दैवगतीनुसार त्याला स्मरण होते आणि तो शेकडो पूर्वजन्म आठवून सुस्कारे सोडित असतो. त्यावेळी सुख कुठले? 7 धातूंच्या पट्ट्यात बंदिस्त असा तो, ज्याने त्याला गर्भवासामध्ये टाकलेले असते, त्या परमेश्वराची हात जोडून ऋषी व मुनींसारखा दीनवाणीने स्तुती करू लागतो. 7व्या महिन्यात जरी शतजन्माचे ज्ञान झाले तरी प्रसूती वायूमुळे थरथर कापणारा तो जीव विष्ठेतल्या किड्याप्रमाणे आईच्या गर्भात वळवळ करीत असतो. तो म्हणतो, मी शरणागत वत्सल अशा दयाळू व अशुभहारक आणि जगताचे आधार अशा श्रीपती विष्णूंना शरण आहे. तुमच्या मायेच्या मोहात गुरफटून जाऊन व माझेपणाच्या अभिमानापोटी पुत्र व पत्नी यांनाच सर्वस्व समजून संसार पाशात सापडलो व जन्ममरणाच्या चक्रात अडकलो. मी जी वाईट बरी कर्मे कुटुंबियांसाठी केली त्यांची फळे भोगणारे ते सर्व दूर राहिले आणि कर्मांच्या आगीत मात्र मी एकटाच जळतो आहे. जर मी या योनीतून सुखरूप जन्मलो तर आपल्या पदाचे स्मरण करीत असे उपाय करीन की मला मुक्ती मिळेल. विष्ठा व मूत्र यांच्या दलदलीत पडलेला व जठरातील अग्नीत भाजून निघणाऱ्या मला बाहेर पडण्याची इच्छा आहे. तर मी कधी बरे बाहेर येईन? ज्या दीनदयाळू देवाने मला ज्ञान दिले त्यालाच आता शरण जावे, म्हणजे पुन्हा जन्म घेणे भाग पडणार नाही. तेव्हा तो प्रार्थना करतो की हे देवा, मला गर्भ सोडून जावे असे वाटतच नाही, कारण जन्म घेतला की पापकर्मे करून पुन्हा दुर्गतीला जाईन. तेव्हा मी इथेच बरा आहे व सुखात आहे. आता मी तुमच्या पायांचा आश्रय घेऊन या संसारातून उद्धरून जाईन. त्यानंतर भगवंत पुढे म्हणतात की ऋषींप्रमाणे असे चिंतन करणाऱ्या जीवाला प्रसूती वायू 10व्या महिन्यात डोके खाली करून योनीतून बाहेर ढकलून देतो. भयाने घाबरून गेलेल्या त्याचे ज्ञान नष्ट होऊन व कासावीस होऊन तो रडतो. जमिनीवर पडलेला व विष्ठामूत्रात लडबडलेला तो किड्यासारखा वळवळत राहतो. गरुडा गर्भात असताना
रोग झाल्यावर स्मशानात जाताना किंवा पुराण ऐकताना बुद्धी जशी जागृत असते तशीच जर क्षणोक्षणी जागृत राहिली तर संसारातून कोण मुक्त होणार नाही बरे. पण कर्मभोग भोगून जीव जेव्हा गर्भाबाहेर प्रवेश करतो त्या क्षणीच माझी वैष्णवी माया त्याच्यावर झडप घालून त्याला भ्रमित करून टाकते. तेव्हा मायेच्या अधीन झालेला तो प्राणी विवश झाल्यामुळे बोलू शकत नसतो, मात्र बालपणीची दुःखे असहाय्य होऊन भोगत राहतो. त्याचे मनोगत न कळताही अज्ञानी आईबाप त्याचे पालन करतात. नावडती वस्तू भरवली तरी तो नाकारू शकत नाही. अस्वच्छ अंथरुणात पलंगावर झोपवला तरी ढेकूण उआ यांचे निवारण करू शकत नसल्यामुळे फक्त रडतो. त्या कोवळ्या बालकाला जीवजंतू चावल्याने वेदना तर होत असतात, परंतु परवशतेमुळे फक्त रडत राहणे एवढेच तो करू शकतो. अशी दुःखे बालपणात 5 वर्षे वयापर्यंत होत असतात. नंतर विद्या अभ्यासाचे कष्ट पुढे उभेच असतात. तारुण्यावस्था आली की तो आसुरी तामसी संपत्तीने मीपणाचा गर्व, पैशाची गुर्मी, तारुण्याची मस्तवाल होतो. त्यावेळी दुष्ट संगतीमध्ये सापडून शास्त्र, नियम, नीतिनियम, सत्पुरुष यांचा द्वेष करतो आणि कामवासनेचा पुजारी बनतो. परमेश्वराची जणू प्रगट दिसणारी अशी जी स्त्रीरूपी माया, हिला पाहून तो इंद्रियांचा गुलाम, लोभाला बळी पडून जसा पतंग आगीत पडतो तसा मोहरूपी अंधारात पडतो. हरिणाला गायन आवडते म्हणजेच तो शब्द होय. हत्ती हत्तीणीला स्पर्शसुखाला भुलतो. पतंग हा रूपाचा वेडा असतो म्हणून तो ज्योतीवर झडप घालतो. भुंगा हा चवीचा भोगता असतो व मासा हा खाद्याच्या लोभाला बळी पडतो. असे एकेका विषयापोटी प्राणी नाश पावतात. मग 5ही विषय एकत्र भोगणारा मनुष्य प्राणी कसा काय मारला जाणार नाही? हा नाश कोणत्या क्रमाने होतो तर प्रथम आवडणारी गोष्ट मिळाली नाही की राग येतो व दुःख वाटते. तो राग दिवसेंदिवस वाढतच जातो. मग तो त्या गोष्टींसाठी इतरांशी स्पर्धा करतो व जरी तो बलवान असला तरी अनेक हत्तींकडून एक गजराज जसा मारला जातो तसा नाश पावतो. अशा तऱ्हेने अत्यंत दुर्मिळ असा हा मनुष्य जन्म विषयांच्या नादी लागून मूर्ख वाया दवडतो. तेव्हा याहून अधिक मोठे पाप कोणते म्हणावे? शेकडो योनी भोगून मग मनुष्याचा जन्म मिळतो. त्यातही ब्राह्मण शरीर आणखीनच दुर्मिळ व ते मिळूनही त्याचा सदुपयोग न करता केवळ इंद्रियांच्या भोगांसाठी तो जन्म संपूर्ण उधळून देणारा माणूस जणू काही हाती पडलेले अमृत बेफिकिरीने ओतून टाकतो असे होते. अशा वाटचालीत म्हातारपण येते, रोग व व्याधी बळावतात, नंतर मरण येते व पूर्वीप्रमाणेच नरकवासातील महादुःखदायक प्रवास सुरू होतो. असे अब्जावधी पापी माझ्या मायेच्या मोहात सापडून कर्मांच्या बंधनात जखडून जन्ममरणाच्या येरझारा करीत असतात. ते कधीही विरक्त होत नसतात. तर गरुडा अशी ही अंत्यविधी न झालेल्या पाप्यांची नरक गती सांगितली आहे. असो, आता आणखी काय ऐकण्याची इच्छा आहे? अध्याय 6वा समाप्त. राम कृष्ण हरी.